बेस्ट, अगदी नावासारखीच असणारी आशियातली क्रमांक 1 ची सार्वजनिक वाहतूक सेवा। पण एकेकाळची, कारण आता तीच बेस्ट सेवा आता पंक्चरच नाही झालीये, तर तिचं इंजिनच डाऊन होऊ लागलंय, तेही सतत। त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास अधिकच वाढून ते बस बदलून दुसऱ्या सेवांकडे वळू लागलेत। आता नाराज झालेले कर्मचारी संपावर गेल्यानं चर्चेत आलेली बेस्ट 1 दशक आधीपर्यंत हवाहवासा वाटणारा रोजगारही पुरवत असे। बेस्ट सतत पंक्चर होण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी 10 कारणांवर एक नजर टाकूयात। इंधन दरवाढीनं आर्थिक कंबरडं मोडलं, बस फेऱ्यांची संख्या घटली, प्रवासी इतर वाहतूक सेवांकडे वळले, मेट्रोचाही फटका बसला, अंधेरी घाटकोपर उत्पन्न खालावलं, राज्य सरकार मुंबई महापालिकेकडून उपेक्षा, कामगार संघटनांचा ताठरपणा, व्यवस्थापनाची नियोजन शून्यता, वीज वितरणातून मिळणारं उत्पन्न घटलं, पर्यायी उत्पन्न मार्ग शोधले गेले नाहीत। बस आगारांच्या खासगीकरणातही बेस्टपेक्षा विकासकांचंच जास्त भलं झाल्याचा आरोप, पगार बोनस कमी, त्यामुळे कर्मचारी कामगार असंतुष्ट, एसी बस सारखे प्रयोग अधिकच खड्ड्यात टाकणारे ठरले। या आणि अशाच अनेक कारणांमुळे बेस्टची स्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे। या सगळ्याचा मनस्ताप मुंबईकरांना, सामान्य प्रवाशांना सतत भोगावा लागतोय। राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर दाद मागायची तरी कुणाकडे, हा प्रश्न आता बेस्ट उपक्रमाला पडलाय। कारण एकीकडे राज्य सरकार आपलं म्हणत नाही, दुसरीकडे महापालिका आपलीच असून आपल्यालाच विचारत नाही। त्यामुळे बेस्टची अवस्था ही भर रस्त्यात इंजिन बंद पडलेल्या बस सारखी झाली आहे। पुढचा प्रवास तर खोळंबलाय आणि मागच्या ट्रॅफिक जॅमच्या हॉर्नने मात्र डोकं उठवलंय। अशा या बंद पडलेल्या बेस्टच्या इंजिनाला चालू करणारा मेकॅनिक तो मात्र अजूनही बेपत्ताच आहे। बंद बंद आणि बंदच। कधीही न थांबणाऱ्या मुंबईला बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपानं ब्रेक लागला। वेतनवाढीसह अनेक मागण्यांसाठी तब्बल 30,000 बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं। मुंबईतल्या 27 डेपोपैकी एकाही डेपोतनं एकही बेस्ट बस ही रस्त्यावर धावलेली नाही, ही बाहेर पडलेली नाही। इतकंच नाही तर बेस्टच्या विद्युत पुरवठा आणि त्यासोबतच वाहतूक व्यवस्था म्हणजे अर्थातच बेस्ट बस सुविधा या दोन्ही व्यवस्थापनांच्या, दोन्ही प्रशासनाच्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलेला आहे। जी अवस्था धारावी डेपोची होती तशीच काहीशी परिस्थिती मुंबईच्या प्रत्येक बस डेपो बाहेर पाहायला मिळाली। कुठून आलेला आहात आणि कुठे जायचं आणि किती वेळ झाला तुम्ही इकडे थांबलात? मी कल्याणहून आलेलो आहे, मला झालं अर्धा तास झालं इथे थांबलोय। मला MIDC मध्ये जायचं नेलकोला। मी लोअर परेलवरनं आलो आहे, मला आता चकालाला जॉबवर जायचं आहे। तर हे काहीतरी बंद होतं तर व्हॉट्सअपवर मेसेज आले, पण असं बसेस बंद असणार, ते सगळं पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद असणार ते माहीत नव्हतं। आता आपण इथे आलो, बस नाही, तर आता करायचं काय? बरं, त्यांच्या मागण्या काय आहेत त्याही पाहूया। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या। बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा। 2007 साली भरती झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचं मास्टर ग्रेडनुसार वेतन निश्चित करावं। नव्यानं लागू होणाऱ्या वेतन करारावर वाटाघाटी करावी। पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा। कर्मचारी निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा। अनुकंप तत्वावर भरती सुरू करावी। आता बेस्ट बंद झाल्यावर ऑटो रिक्षावाले असो वा टॅक्सीवाले, त्यांनी मात्र जोरदार कमाई केली। काही ठिकाणी तर पोलिसांनीच मध्यस्थी करत मुंबईकरांना रिक्षा मिळवून दिली। राज ठाकरे यांच्या घरा इथं बेस्ट कर्मचारी संघटनेतील सर्व कर्मचारी, त्यांचा परिवार आलेला आहे। एक मुलगी आहे जी यांच्यासोबत इथं पोहोचली आहे। तुम्ही राज ठाकरे यांना भेटलीस, काय म्हणणं आहे, काय ते म्हणाले, तुझं काय म्हणणं आहे? आमचं स्ट्राईक जे केलं होतं, आमचे खूप प्रॉब्लेम्स होते। आमचं सॅलरी प्रॉब्लेम होतं, रिटायरमेंट झालेल्या लोकांना 2-3 वर्ष झाले पैसे मिळाले नाहीत, आमचं BMC मध्ये विलीन करून घेतले नाहीत। आमचे आईवडील 12 तास तिथे काम करून घरी येतात, त्याने कसलीच सगळी गैरसोय केलेली आहे, कॅन्टीन पासून सगळ्या गोष्टींची। आम्ही स्ट्राईक केलं तर आमच्या घरी सगळ्यांचं लेटर पाठवले की आम्ही रूम खाली करण्यात येणार। तिथे बांगलादेशसारखी लोक राहायला येतात बांगलादेशमधून, त्या लोकांना आम्ही त्या हयात असून आम्हाला रूम खाली करायला सांगतायत। सेनेची युनियन तिथे BST मध्ये बसलेली आहे। इतके वर्ष सेनेकडे सत्ता होती, काही करून दाखवलेलं नाही उद्धव साहेबांनी, आणि ह्याच्यामुळे आमच्यावर कोणी सेनेवाल्यांनी बैठक सुद्धा बसवू नये, काही कोण आम्हाला योग्यतेचं वाटत नाही। राजसाहेबांची सत्ता असू दे किंवा नसू देत, त्यांनी आमच्यासाठी नेहमी हक्कासाठी उभे राहणार आहेत ते, आणि आम्हाला खूप विश्वास आहे त्यांच्यावरती। आम्ही म्हणूनच त्यांच्यावर हक्काने आलेलो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे ते आम्हाला न्याय मिळवून देणार आहेत।
आणि त्यासाठी आम्ही आता राजसाहेबांकडे मदतसाठी आलेलो होतो. तेही प्रयत्न करते ना, उद्धव ठाकरे बैठक घेत आहेत, आता जीएम सगळ्यांना बोलवलेलं वरिष्ठ अधिकाऱ्यांना, त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. ह्याच्या आधी सुद्धा जीएम बसलेलं, जीएम काल गायब होते, कुठे होते? ह्याच्या आधी सुद्धा अधिकारी बसलेले, अधिकाऱ्यांच्या खुर्च्या गरम होत नाहीत तोपर्यंत त्या खुर्च्यातून उठणार नाहीयेत, कारण की त्यांचे पगार दीड महिन्याने येत नाहीत. आमच्या वडिलांचे पगार दीड महिने येतात, आमच्या लोकांचे फीस थांबलेले असतात. तेव्हा उद्धव साहेब कुठे असतात? उद्धव साहेब फक्त बैठकी घेतात आणि भाषण घेतात, त्याच्या पुढे कधीच गेलेले नाहीयेत. आणि त्यांच्या समस्या कधीच, आमच्या समस्या त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचलेल्या नाहीयेत. सेनेचे अधिकारी युनियनमध्ये बसून करतात का इतके वर्ष? तुम्हाला युनियन सांभाळता येत नाही, तुम्ही राजीनामे द्या, आम्हाला युनियन तुमची नको आहे. उद्धव ठाकरेंनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं 10 तारखेच्या आत पगार होईल. फक्त 1 महिन्याला पगार झाला, तेवढा 10च्या आत बाकी नाही झालेला, 18च्या पुढे बदल. त्यामुळे काय करतात, आमचे पगार, आमच्या मुलांचं सगळं शैक्षणिक सगळं बोनस दिलेला व्यक्त केला यांनी. आणि हा राग आजचा नाही, मागील काही वर्षांपासून आहे. वारंवार त्यांना आश्वासनं दिली गेली आणि म्हणूनच ही पाळी आली आहे. आता आश्वासन नको, ठोस भूमिका घ्या, निर्णय द्या, न्याय द्या, या आशेनं इथं ते संपावरती आहेत, राज ठाकरेंना भेटत आहेत. आणि निश्चितपणे यावेळेस जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असाही याने धार इथं केलेला आहे.